इंडिया तक या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. मला पोलीस खातं खूप आवडतं. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे, होता आणि राहणारही आहे. माझ्या मनामध्ये अमित शहा, आपले PM नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही खूप आदर होता. मी असं का बोलतोय तर याचं कारण आहे 20 तारखेला जे विद्यार्थी आहेत यांनी संसदेकडे आपला मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ लाखोंच्या वर त्या ठिकाणी विद्यार्थी आले. अनेक विद्यार्थी म्हणण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांनी शांततेमध्ये संसदेवर मोर्चा घेऊन जाण्याचं ठरवलं. मित्रांनो, पण अक्षरशः पोलिसांनी लहान मुली असो, मोठ्या मुली असो, अनेक लहान मुलं असो, अनेक विद्यार्थी असो, यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला. अमानुषपणे त्यांना लाथाबुक्क्यांनी आणलं. अमानुषपणे त्यांच्यावर अश्रुधूर टाकले. मला हे कळत नाही की तुम्हाला अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला लॉ अँड ऑर्डर सांभाळायला दिली. तुम्ही तुमच्या जागेवर ठीक आहात, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पोलीस तिथे होते, म्हणजे दिल्लीचे पोलीस, यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं की आपल्याही स्वतःच्या मुलांचं, मुलींचं खूप नीटमुळे नुकसान झालेलं आहे. कोणी आयऱ्या येतो, पेपरफुटी करतो, त्यामुळे जवळजवळ 21 मुलं मुली आत्महत्या करतात. अनेक विद्यार्थिनी डिप्रेशनमध्ये जातात. अनेक त्यांचं आयुष्य खराब होऊन जातं. पण याची जी जिम्मेदारी धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यायला पाहिजे, पण त्यांनी घेतलेली नाही. उलट त्यांना राजीनामा द्यायला लावण्याऐवजी त्यांना कसं त्या पदावर कायम स्वरूपी ठेवण्यात येता येईल ते त्यांनी पाहिलं. एकतर पहिली गोष्ट, तो 12वी फेल हा व्यक्ती आहे, तरी तुम्ही त्याला महत्त्वाचं शिक्षण खातं त्याकडे दिलं आहे. ते असू द्या, तरीही तुम्हाला हे समजायला पाहिजे की एखाद्या खात्यामध्ये ज्यावेळेस एखादा घोटाळा होतो त्यावेळेस त्याची जिम्मेदारी त्या मंत्र्यावर येत असते. पण तुम्ही त्या मंत्र्याला, एका माणसाला राजीनामा देवा म्हणून सांगण्याऐवजी तुम्ही लाखो पोलिस कामाला लावले. लाखो पोलिसांच्या हातातून तुम्ही पाप घडून आणलं. पोलीस खात्याने त्यांची जरी ऑर्डर पाळलेली असली तरीही पोलीस खात्याला स्वतःला काही गोष्टीची शरम वाटायला पाहिजे. अहो, ते खूप मासूम मुलं आहेत. त्यांना राजकारण समजत नाही. त्यांना सामाजिक काही गोष्टी समजत नसतील. ते एवढं त्यांचं एवढी मॅच्युरिटी आजही तरी नाही आहे की हे जग किती वाईट आहे. त्यांना पोलिसांबद्दलही एवढी माहिती नाही आहे. त्यांना असं वाटलंच नाही की आपल्याला पोलिस जे अतिरेकी असतात यांच्याप्रमाणे अमानुषपणे मारतील. ते मासूम मुलं आहेत. तुम्ही तर सर्वजण मॅच्युअर आहात. तुम्हाला जगाचं ज्ञान आहे. ह्यांना साधी लाठी जरी उगारली तरीही ते घामारेले लोक आहेत. पण तुम्ही त्यांच्या नडग्या फोडल्या, त्यांच्या डोके फोडले, अनेक मुलींच्या छातीवर लाथ देऊन त्यांना मारलं, अनेकांचे तुम्ही स्त्रियांचे कपडे फाडले. अरे, थोडी जनाची नाही, थोडी मनाची तरी लाज वाटली पाहिजे. पण तुम्हाला असं करू वाटलं नाही. अहो, तर एक धर्मेंद्र प्रधान, त्याच्यासाठी तुम्ही सर्वजणांनी आपले जे मासूम मुलं असतात त्यांना हल्लं. हे तुम्ही चुकीचे वागलेले आहात. कायद्याचं रक्षण करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य जरी असलं, त्या विद्यार्थ्यांनी केलं काय होतं की आम्हाला संसदेपर्यंत जायचंय. संसदेची जी बाउंड्री असते त्याच्या आतमध्ये जर कोणी आलं असतं तर हे ठीक आहे. पण ते काय अतिरेकी नाही आहेत. त्यांच्याकडे कोणते काय तलवारी नाही आहेत. त्यांच्याकडे काय कोणत्या काट्या नाही आहेत. त्यांच्याकडे काय AK-40 रायफल नाही आहेत, पिस्तूल नाही आहेत, कोणते जीवाला धोकायला असे हत्यार नाहीत. ते फक्त कशासाठी आले तुमच्याकडे की आम्हाला धर्मेंद्र प्रधान
यांचा राजीनामा हवा आहे. पण तुमचा युगो हा तुम्ही काय करू राहिले ते तुम्हाला समजलं नाही. CJP कॉकरोच जनता पार्टी ही एक साधारण पार्टी आहे, पण तुमच्या चुकीच्या निर्णयामुळं या पार्टीचं नाव जगामध्ये सर्व ठिकाणी प्रसिद्ध होत चाललेला आहे. जो प्रश्न तुम्ही चर्चेने मिटू शकत होता, पण तुम्ही चर्चा करायची नाही हे तुम्ही ठरवलं. कोणताही संवाद करायचा नाही हे तुम्ही ठरवलं. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लावायचं नाही हे तुम्ही ठरवलं. अनेक लोकांचे, विद्यार्थ्यांचे डोके फोडायचे, त्यांच्यावर लाठीचार्ज करायचा, त्यांच्या छाताडावर पाय द्यायचे, त्यांच्या कंबरड मोडायचं, त्यांच्या नळक्या फोडायच्या, हे तुम्ही मान्य केलं. पण जी रास्त मागणी आहे विद्यार्थ्यांची हे तुम्ही मान्य केली नाही. तुम्हाला मी एकच सांगतो, मी इंडिया तक मराठी चॅनलचा संपादक आहे. तुम्ही कायमचे सत्तेवर राहणार नाहीत. मलाही तुमच्याबद्दल खूप आदर होता, पण आता हा आदर संपुष्टात तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे आलेला आहे. तुम्ही सांगा, अमित शहाजी हे कायमस्वरूपी गृहराज्यमंत्री राहणार आहेत का? नरेंद्र मोदी हे PM पदाचे उमेदवार कायमस्वरूपी राहणार आहेत का? या जगामध्ये, या विश्वामध्ये जे आपले विद्यार्थी असतात, जे लहान मुलं असतात, हे पुढचे IPS अधिकारी होणारे असतात, हे SP होणारे असतात, PSI होणारे असतात, कॉन्स्टेबल होणारे असतात, अकाउंटंट होणारे असतात, CA होणारे असतात, सायंटिस्ट होणारे असतात. पण तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करण्याऐवजी आमचा अपमान होतोय असं तुम्हाला वाटायला लागलं. CJPची मी बिलकुल बाजू घेत नाही. मी काँग्रेसला चांगलं म्हणत नाही किंवा इतर पक्ष खूप चांगले आहेत हे असं म्हणत नाही. जर काँग्रेस खूप चांगलं असतं किंवा इतर पक्ष चांगले असते तर त्यांनाच लोकांनी सत्तेमध्ये ठेवलं असतं. भारतीय जनता पार्टीची लोकांनी निवड का केली की अरे हा पक्ष तरी न्याय देईल. पण तुम्ही काय केलं? सिलेंडरचे जे भाव 400 रुपये होते ते 1000च्या पुढे नेऊन ठेवले. ज्या पेट्रोलचे भाव 60-65 होते ते 167 रुपये लिटर करून ठेवले. ज्याच्यामुळं गाड्या खराब होतात इथेनॉलमुळं, ते तुम्ही बळजबरीने मार्केटमध्ये आणलं. अनेक ठिकाणी जरी रोड बांधलेले असले तर बऱ्यापैकी रोड हे चांगले आहेत, बऱ्यापैकी निकृष्ट दर्जाचे आहेत. तुम्ही अनेक ज्या गोष्टीवर टॅक्स नव्हता त्या गोष्टीवर तुम्ही टॅक्स लावून जनतेची अफाट लूट केली. तुम्ही काय करता हे तुम्हाला समजलं पाहिजे. जो जनतेचा राजा असतो ना, त्याने जनतेला काय अडचण आहे हे समजून घेतलं पाहिजे, जेणेकरून जनता आपल्या राजाविषयी अपशब्द बोलणार नाही. पण तुम्हाला लोकांनी 3दा प्राईम मिनिस्टर म्हणून निवडून दिलं, पण आता हेच लोक तुम्हाला प्राईम मिनिस्टर म्हणून निवडून देतील का नाही याबद्दल शंका आहे. तुम्ही खूप काही चांगली कामं केली, अनेक गोष्टी चांगल्या केल्या, ह्याही नाकारता येत नाही. पण तुम्ही जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला या ठिकाणी तुम्ही चुकले. आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती ही गंभीर चूक करतो त्यावेळेस त्याचे परिणाम त्या राजाला भोगावे लागतात. मोदी साहेब यांनी खूप चांगले काही निर्णय घेतलेले आहेत. पोलीस खात्यानेही खूप चांगल्या गोष्टी या आपल्या भारतासाठी केलेल्या आहेत. CRPFच्या जवानांनी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. पण तुम्हाला एवढा राजकीय, माझ्या भाषेमध्ये माज आलेला आहे की तुम्हाला असं वाटतं की आम्ही काहीही करू. तुम्ही अनेकांचे आमदार फोडता, तुमचा तो राजकीय विषय आहे. तुम्ही अनेकांचे खासदार फोडता, तो तुमचा राजकीय विषय आहे. राजकीय गोष्टी ह्या बाजूला ठेवायच्या असतात. त्या बरोबर आहेत किंवा चुकीच्या आहेत हा तुमचा विषय आहे. पण विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे खूप चुकीचं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना इतकं जबरदस्त मारहाण केली की अनेकांना हाच विश्वास बसा नाही की पोलीस असे असतात का म्हणून. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, पण काय कर्तव्य करताना तुम्ही हे विसरले की तुम्हाला मुले बाळ नाहीत का? हे जे विद्यार्थी आहेत ह्यांनी काय केलं, काय चूक केली? थोडंसं तुम्ही मनाशी विचार करा. मी कोणत्याही पार्टीचा व्यक्ती नाही आहे. मी एक साधा मराठी न्यूज चॅनल चालवत आहे. तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे की आज तुमच्याविषयी, पोलीस खात्याविषयी असू द्या, विद्यार्थ्यांचा मनामध्ये
तिरस्कार निर्माण झालेला आहे. तुमच्यावरचा विश्वास उडालेला आहे. आणि राहिली गोष्ट राजकीय विषय, तर नरेंद्र मोदी साहेब, अमित शहाजी साहेब, धर्मेंद्र प्रधान साहेब व यांचं जे सल्लागार मंडळ आहे, यांचं तुमचं सर्वांचं चुकलेलं आहे. आजही ही गोष्ट संपूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये अनेकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण होण्याऐवजी लवकर तुम्ही संवाद साधा. वांग चुन साहेबांशी बोला, अभिजित दिपके यांच्याशी बोला, का विद्यार्थ्यांशी संवाद साधा. तुम्ही जर असा संवाद साधला तर तुमचाच यामध्ये विजय आहे. आणि जर तुम्ही जनतेच्या मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी टाकू शकला तर ही जनता तुम्हाला पुन्हा प्राईम मिनिस्टर बनवू शकते, भारतीय जनता पार्टीला मदत करू शकते. कारण ही जनता जर एखाद्याला राजा बनवू शकते तर त्या राजाला ती खाली खेचू शकते. ह्या जगामध्ये अनेक लोकांनी आक्रमण केलं या देशावर, ते इथं राहू शकले नाहीत. याचं कारण काय? त्यांनी लोकांवर अन्याय केले. या ठिकाणी काँग्रेसनी 60 ते 70 वर्ष राज्य केलं, त्यांनाही जनतेने बाहेर फेकून दिलं. या 250 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं, पण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारखे, महात्मा गांधी सारखे व्यक्ती, महात्मा ज्योतिबा फुले सारखे व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्ती, आंबेडकरांसारखे व्यक्ती, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे व्यक्ती यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल राज्याला आव्हान दिलं व इतर जे उर्वरित समाजसुधारक यांनी इंग्रजशाहीला आव्हान दिलं. आणि यावेळेस या लोकांनी जनतेची साथ घेऊनच आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही कायमस्वरूपी या भारतावर राज्य करता, तर हा तुमचा असलेला पूर्णपणे गैरसमज आहे. ज्यावेळी राजा जनतेला त्रासदायक ठरतो, जनतेवर अन्याय करतो व जनता पाहते, त्यावेळेस त्या राजाचं घरी जाणं हे निश्चित झालेलं असतं. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही बोला, चर्चा करा, त्यातून मार्ग काढा. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांच्याऐवजी दुसरा एक लायबल व्यक्ती त्या खात्याचा मंत्री बनवा. आजही वेळ निघून गेलेली नाही. तुम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकता, अन्यथा तुमची सत्ता गेली म्हणून मी आजच जाहीर करतो. कारण की अनेक लोकांना तुम्ही केलेल्या कृत्याचं हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. तर मी तो इथेच थांबतो. नमस्कार.